नमस्कार. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी प्रथमतः माझ्या आईला खूप खूप शुभेच्छा देते. जिच्याशी माझं 9 महिने आधी नातं जुळलेलं आहे. जगातील सगळ्यात पहिली महिला माझ्यासाठी जी आहे महत्त्वपूर्ण, तिला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर तुम्हा सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझी आई जी आमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. म्हणजे आम्ही 6 जणी बहिणी, त्यांचा सांभाळ तिनं मोठ्या जिद्दीनं केला. वडिलांच्या नंतर माझ्या लग्नाच्या आधी माझे वडील वारले. त्याच्यानंतर माझ्या आईनं 6 बहिणींचा लग्न, शिक्षण आणि सगळ्या इतर डिलिव्हरी ते सगळे खर्च जबाबदाऱ्या तिनं इतक्या छान पद्धतीनं पार पाडल्या की तिच्यासाठी आज मला एक व्हिडिओ बनवावासा वाटला. कारण माझी आई म्हणजे आमची आई म्हणावी लागेल, कारण आम्ही 6 जणी बहिणी आहोत. तर आमची आई आमच्यासाठी एकदमच खास आहे. तिच्यासारखी महिला आम्हाला ह्या जगात दुसरी दिसत नाही. आणि जगातील जे सगळे आवड आहेत महिलांच्यासाठी ते माझ्या आईसाठी दिले पाहिजेत. अशी आमची आई आम्हाला खूपच प्रिय आहे. आणि असंच मला वाटतं की तिला हे अवॉर्ड मिळाले पाहिजे. तर माझी आई वडिलांच्या नंतर, एकाच बहिणीचं लग्न झालेलं असताना वडिलांच्या नंतर सगळ्या बहिणींचं शिक्षण करणं, त्यांना चांगले संस्कार देणं किंवा त्यांना घडवणं, व्यवस्थित त्यांचं पालनपोषण करणं, त्यांची लग्न सगळं इत्यादी गोष्टी तिनं व्यवस्थित अगदी पार पाडल्या आणि कुठेही कमी पडू दिलं नाही. आणि आमच्यावर तिनं इतके चांगले संस्कार घडवले की प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, दयाभावना, सेवाभाव हे सर्व गुण तिच्याकडूनच आम्हाला मिळाले. आणि त्यामुळं आम्ही आज व्यवस्थित इतरांशी पण चांगले वागतो आणि माझ्या आईची पण आम्ही खूप व्यवस्थित सेवा करतो. आज तिच्यावर वेळ अशी आली की तिची सेवा लहान मुलासारखी आम्हाला करावी लागते. पण त्यामुळं आमची आई आमच्यासाठी एकदम खासच आहे. आणि आम्ही तिला काय म्हणजे थोडं पण काही कमी पडू देत नाही. कारण तिनं आम्हाला लहानपणी कधीच काही कमी पडू दिलं नाही. व्यवस्थित सगळं हे केलेलं आहे. सगळ्या नातवंडांच्यासाठी, सगळ्यांच्यासाठी तिचा जीव अगदी तुटतो म्हटलं तरी चालेल. इतरांच्यासाठी डोळ्यात पाणी भरणारी माझी आई आमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. तर आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं गेल्या वर्षीच्या जागतिक महिला दिना दिवशी 8 मार्च रोजी. तर ती एवढी छान खारक्यासारखी, सुपारीसारखी जी हिंडा फिरणारी बाई, इथून तिथं मुंबई, पुणे, कोल्हापूर सगळीकडे प्रवास करणारी, इकडे तिकडे व्यवस्थित येऊन जाऊन सगळ्यांशी चांगलं हिनं राहणारी बाई, एकदमच अचानक तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. आणि त्या दिवशी 8 मार्च दिवशी ती अशीच रिक्षातून चालली असताना बहिणीबरोबर रिक्षातून पडली आणि तिच्या पायाला म्हणजे मांडीला रक्त साकळलं. एवढं काय फ्रॅक्चर झालं नाही, पण रक्त साकळलं आणि ते काळं झाल्यामुळे ते रक्त काढावं लागलं. आणि त्याच्यानंतर जे तिचं दुखणं सुरू झालं, 1 महिनाभर कशी तरी ती चालली, पण त्याच्यानंतर तिचं जे दुखणं सुरू झालं, इन्फेक्शन पसरलं सगळं शरीरभर. आणि त्याच्यानंतर दवाखाना सुरू झाला, औषधोपचार भरपूर झाला. आणि त्याच्यानंतर तिची कमरेतनं ती हेच झाली, ढळल्यासारखी झाली. आणि आत्ता ती अंथरुणावरच झोपून असते. कसं तरी आम्ही उठवून बसवतो खुर्चीत आणि तिला ह्या खुशीवर त्या खुशीवर सुद्धा आम्हीच करतो. आणि तिला काय म्हणजे जास्त बोलत पण नाही, काय नाही, गप असत्या. व्यवस्थित सगळ्यांना ज्ञान शिकवणारी, सगळ्यांच्या बरोबर हसून खेळणारी आई आज खुर्चीत बसून आहे. या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटतं. त्यामुळं आज म्हटलं हा व्हिडिओ बनवून आपण शेअर करूया. तर ती एवढी चांगली असताना तिच्याशी असं घटना घडलेली बघून आम्हाला खूप वाईट वाटतं. आणि इतके आम्ही प्रयत्न केलेत तिच्यासाठी की ती हिंडा फिरावी, चालावी, बोलावी, आमच्याबरोबर हसत खेळत राहावी. याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, औषधोपचार केला, देवाजवळ रोज प्रार्थना करतोय, तरीसुद्धा ती अजून बरी झालेली नाही. त्यामुळं हा दिवस आम्ही कधी विसरू शकत नाही, 8 मार्च महिला दिनाचा. आणि त्यानिमित्तानंच म्हटलं आज हा व्हिडिओ बनवूया. आणि तुम्ही पण माझ्या आईसाठी प्रार्थना करा. आई माझी लवकरात लवकर बरी होऊ दे, उठून उभा राहू दे, आमच्याबरोबर व्यवस्थित राहू दे. तरी पण आम्ही तिचा औषधोपचार पुढे अजून चालूच ठेवतोय, कारण आमच्याबरोबर आमची आई आहे हे आम्हाला महत्त्वाचं वाटतं. आणि भले ती बसून राहू दे, तिचं सगळं सेवा करायला लागू दे, पण ती आमच्याबरोबर आहे. या गोष्टीचा आम्हाला थोडाफार तरी आनंद आहे. आणि त्यामुळं आम्ही हसत खेळत तिच्याबरोबर व्यवस्थित राहतो. तर अशी माझी आई, जिला जगातील सगळ्यात चांगले जे अवॉर्ड आहेत महिलांच्यासाठी, ते माझ्या आईसाठी दिले पाहिजेत. अशी माझी आई आहे, जिनं आम्हाला घडवलं, वाढवलं, चांगलं शिक्षण दिलं,
चांगल्या सगळ्या सुखसोयी दिल्या, व्यवस्थितीनं आमचं पालन पोषण केलं. या माझ्या आईसाठी ह्या जागतिक दिनाच्या शुभेच्छा तर आहेतच आणि तिला सगळे आवड मिळावेत असं मला मनापासून वाटतं. तर तुम्हाला पण सर्वांना, सर्व भगिनींना पुन्हा एकदा जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही पण माझ्या आईसाठी देवाजवळ प्रार्थना करा की आमची आई लवकर बरी होऊ दे आणि आमच्याबरोबर हसत खेळत राहू दे. कारण आम्हाला आईच्या नंतर पाठीमागं माहेरी कुणी नाही, भाऊ नाही आहे, वडील नाही आहेत. त्यामुळं आईच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. तर मी हा व्हिडिओ या निमित्तानंच बनवला, महिला दिनानिमित्त. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की शेअर करा. आणि माझ्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.